काढू असं सांगितलंय. काही तशी पावले उचलले गेलेत किंवा तसं काही तुम्हाला निरोप आलाय? 1 वर्ष 6 महिने या काळात शिंदे साहेबांनी 58 लाख नोंदी शोधल्या. परंतु मी सरकारवरती, फडणवीस साहेबांवरती विश्वास ठेवला आहे. 29 ऑगस्ट 2025 ते 29 ऑगस्ट 2026 पर्यंत 1 वर्षाच्या काळात एक शब्दानेही फडणवीस साहेबाला आपण दुखवला नाही की करतील. आपण समाजासाठी त्यांच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. समाजाचे लेकर आपल्यासाठी महत्त्वाचे. एकही नोंद शिंदे समितीने या वर्षाच्या काळात शोधली नाही. एकही. 1 वर्ष 6 महिन्याच्या काळात एकनाथ शिंदे साहेबांनी 58 लाख नोंदी शोधल्या. या वर्षाच्या काळात फडणवीस साहेबांनी एकही नोंद शोधली नाही. एकही. उलट सरकार दप्तरी, प्रशासन स्तरावर आणि सरकारच्या स्तरावरती अशा हालचाली चालू आहेत. आतून 58 लाख नोंदी निघाल्यात, त्याची काटछाट करून त्या कमी कशा करता येतात? म्हणजे फडणवीस साहेब, तुम्ही शोधायचं दिलं सोडून 58 लाखात कमी करायच्या. तुम्हाला नीट जगू देणार आहेत का आम्ही? मग का हे पाप करतायत फडणवीस साहेब? तुम्हाला आमच्या का भावना कळत नाही आहेत? आमचा आक्रोश, आमच्या आक्रोशाच्या भावना तुम्हाला का कळत नाही आहेत? तुम्ही का समजून घेत नाहीत? का मराठ्यांनी मतदान केलं असा पश्चाताप आम्हाला येऊ देऊ नका. तुम्हाला का मतदान केलं? कारण त्याच्यामध्ये सगळ्याच पक्षाचे लेकरं आहेत, गोरगरीब शेतकऱ्यांचे लेकरं आहेत. भाजपमधल्या लेकरांना शिकायचं नाही का? त्यांची 10 लाख 5 लाख फीस भरायची तयारी आहे का? फडणवीस साहेब नाही आहे. मतं याच्यासाठी केलेत तुम्हाला की त्यांनी दिलं नाही, तुम्ही देताल म्हणून मतं करून तुम्हाला तिथं बसवलं. तुम्ही आहेत ह्या नोंदी कमी करायला लागले 58 लाखाच्या. याच्यात तुम्ही व्हॅलिडा थांबून धरणार, याच्यात तुम्ही कुणबी प्रमाणपत्र थांबून धरणार. आज सकाळी एक माझ्याकडे बांधव आला होता, कुंगळे आडनावाचा, भोकरदन तालुक्यात. चुलत्याची निघाली त्याची निघाल. पडूळ आडनावाचे लाड सांगवीचे आले होते. त्याच्या चुलत्या भावाची निघाली मोठ्या लहान्या भावाच्या ध्यानात. त्याला आता रायगडला प्राध्यापक म्हणून अर्ज भरायचा. नाही भरू शकत. ही आमची फसवणूक. शिंदे वारसाच मोडा. मग त्यांनी आधी दिलेला त्रास ध्यानात ठेवा. मी हमेशा मीडियात सांगतो, ते कमीत कमी फक्त अहंकारी आहे, याच्यासारखी खालच्या दर्जाची नाही. सगळा समाज मोडून टाकीन त्यांचा जीव. त्याने जर कटळा आला म्हणून जर बाजूला गेलं ना, सगळा समाज मोडून टाकी. सगळ्या टोळ्या होत्या, अख्ख्या टोळ्या. नुसत्या मारामारी आणि इथून पुढं मारामारी मराठ्या संघ करायची नाही, हे ध्यानात ठुई. इथं पाठ्या मी आहे. तुला सुद्धा मध्ये घालीन. सोडणार नाही. आता 2दा-3दा वाचेल आहे तुला. तू मस्साजोगच्या प्रकरणात वाचलेला आहे आणि आमच्याच लोकांनी वाचवलेलं आहे तुला. तू 100% त्याच्यात आहे. तू ते विसरू नको. आणि माझ्यासुद्धा घातपाताच्याचे. तुझे नागपूरला बसला ना अजितदादाला घेऊन, फडणवीस साहेबाला, त्या रश्मिताई शुक्लाला, त्या दिवशी तुला वाचलेला आहे. ध्यानात ठेवतो. तू त्या माझ्या घातपाताच्या प्रकरणातसुद्धा आहे. आणि फडणवीस साहेबाजवळ पुरा डाटा येतो. कधीही बाहेर तो निघू शकतो, कधीही. पण तू त्याची काळजी करू नको. मी हे लय जबाबदारीनं बोलतो आहे. कारण शेवटी फोनवर तो बोललेला आहे. त्या दिवशी रात्री 11-12 वाजता त्या आरोपीशी तो बोलला आहे. त्यामुळे शिडी तो आहे. तू त्या घातपाताच्या प्रकरणात 100% तो ह्या लक्षात आला. आता आपण 100% मध्ये जाणार आहेत. म्हणून तो अजितदादाला, त्यांना गळ घालून, फडणवीस साहेबांना सगळ्यांना मिळून तू नागपूरच्या अधिवेशनाच्या टायमाला त्या प्रकरणातून तुला त्यांनी बाहेर काढलेलं आहे. तू किती दिवस पळशील? किती दिवस पळशील? तू पाप करायचं बंद केलं. ज्या मराठ्यांनी मोठं तुला केलं, त्यांना त्रास द्यायचं बंद केलं तर तू काहीतरी होऊ शकतं. नाही तो सुद्धा वाईट दिवस येणार आहेत, चांगले येणार नाहीत. त्यांचे एकमेकाचं असे ढुंगणं दुखत आहेत. त्याला बोलायला गेलं की हे फडणवीसचे रुसत आहेत, फडणवीसला बोलायला गेलं की शिंदेचे रुसत आहेत, शिंदेला बोलायला गेलं की अजितदादाचे रुसत आहेत. त्याच्यात मरण आलं आमचं गरीब मराठीचं. आम्ही काय करायचं? चुका केल्यात का तुम्हाला तिघाला सत्तेत आणून असं आता म्हणायचं का? आणि जर आम्ही एकदा मराठी तसं म्हणलो आणि नाराज झालो, तुमच्या तिघाचा देवारा होणार, हे तुम्ही विसरू नका. कारण मराठी शेवटी आता त्यांच्या लक्षात आले, जातीला किंमत द्यायची आणि आपल्या स्वतःच्या लेकराबाळाला किंमत द्यायची. आता मराठ्यांना डोकं आलं आहे. आता पक्षाला, नेत्याला किंमत द्यायची नाही, हे लक्षात आलेलं आहे. त्यामुळे थोडे सावध झाले तर बरं होतील सगळेच तिघं पण. परंतु फडणवीस साहेबांवरती विश्वास ठेवला तर त्यांना काय हरकत आहे?
काळे आता नुसतं काळे आहेत. काळेच असलं तुला सांगितलं ना, तुला पूर्ण बदलावं लागणार आहे. तू जे टोळीला साथ देतो ना, चूक करणाऱ्याला तो स्वतः गुतवला पाहिजे. खंडणी मागणारा, खून करणाऱ्याला तो सगळ्यांना तू स्वतः गुतवला पाहिजे. तो पाठराखण नाही केली पाहिजे. तू मराठ्यांनी मोठं केलंय तुला, तो का तू आठवून बघ. तुला ज्यावेळेस कुणीच साथ देत नव्हतं त्यावेळेस मराठ्यांनी साथ दिली तुला. आज तू काय काड्या करतो माझ्यासारख्यावर. काही मराठ्याच्या तो आहे प्रवक्त्याच्या हाताने धरतो हाताखाली. तो आहे प्रवक्ते ते चिल्लर चालला अर्धा भेटलं विसरल्याला अर्धे डोंगाच्या वर त्याची ईन आलेली ते प्रवक्ते. त्यांच्या माध्यमातून तू माझ्या विरोधात लोकांना बोलायला लावणार, मला त्रास द्यायला लावणार. ते कामं बंद कर ना, ते कामं बंद कर. तू कोणचा नेता होता, केवढा होता, पुढं सुपाऱ्या देणे हे धंदे नाहीत. तू सामाजिक न्यायाच्या मंत्रालयात काम केलेला माणूस आहेस. तुला सामाजिक न्याय या शब्दाचा तरी अर्थ कळायला पाहिजे होता. आपण सामाजिक न्याय करतोय की ज्यांच्या माध्यमातून आपण मोठे झालो त्यांचेच मुर्दे पाडायला लागलो. दुसरीकडे मंत्री पंकजा मुंडे असं म्हणाले की आता कधी कधी वाटतं राजकारणातून रिटायर जातीपातीचं राजकारणात तिने आणलंय. जातीपाती देवारात वाच केला, बंजारा समाजाचा देवारात वाच केला. 2-4 धनगराच्या हाताखाली जातो, बाकीचा धनगराचा सगळा देवारा केला. तर मुसलमानाचा देवारा केला, दलित बांधवाचा कार्यक्रम केला. आणि ज्या मराठ्यांनी तुला विशेष सांगतो परळीत तुला ज्या मराठ्यांनी मोठं केलं त्या मराठ्यांचे तो मुर्दे पाडले. जातीपात कुणी केलं? जातीवाद तू नाही केला. हे जातीवाद नाही का? महादेव मुंडेच्या प्रकरणात न बोलणं, संतोष देशमुखाच्या प्रकरणात तू समर्थन करणं आरोपीचं, ही जातीवाद नाही का? हे जातीवाद नाही. काय हे काय माझ्या घातपाताचा तो सुपाऱ्या देणं, हे जातीवाद नाही, जातीपात नाही का? हे काय हे काय? आता तो बलात्कार करणारा पोरगा त्याला म्हणतो तू सांभाळावं लागणं, साथ द्यावं लागणं. बाईट येतो ही बलात्कार करणाऱ्याला. हे जातीपात नाही का? जातीपातीच नाही. आणि तुला आता कटाळा यायला लागलं होय. इथं लोकांवरती मुर्दे पाडायचे, बलात्कार करायला लावायचे, खंडण्या मागायला लावायच्या. आता शिक पश्चाताप करायला वेळ. अरे तुला उशिरा व्हायला शहाणपण आलं ते तरी बरं झालं. बरं झालं ते काय म्हणतात ना काहीतरी म्हणे नाक गेल्यावर भोक राहिले का काहीतरी आहे म्हणतात ना, तसं झालं तू आता. बरं झालं पण उशिरा व्हायना, आम्हाला काय अडचण नाही. तू उशिरा जरी सुधारला तरी काय अडचण नाही आम्हाला. पण मराठ्याच्या नादी लागू नको भाऊ. आणि इथून पुढं गुन्हेगारी करणाऱ्याला साथ देऊ नकोस. तुझ्या थोड्या लाभार्थी टोळीमुळं अख्खा दुरावा झाला आहे मराठा समाजात आणि वंजारी समाजात. फक्त तो यामुळं झालेला आहे. पुढं शहाणा होय. आणि तुझं बहिणीला सुद्धा भोगावं लागतंय, ध्यानात ठेव. फक्त तुझ्यामुळं. मी सल्ला देणारा कोण त्यांचं ते दोघं ठरवते. पण मला जे वाटतं ते माझ्या पोटात जे आहे तेच खरं बोलतो. गोपीनाथ मुंडे साहेबाचा वारसा चालवण्याची हिंमत त्यांच्याकडे आहे. आणि त्या गोरगरीब जातीला ऊस तोडण्यापासून त्यांनी बाहेर काढल्या. म्हणजे खूप गरिबीतली जात त्यांनी वर आणलेली. जर ती जात त्यांनी माघार घेतली आणि याच्या का हातात गेली, ती जात पुरी जेलात घालीली. गोरगरिबांना अन्नापासून वंचित करेल. 100% खोटं बोलत नाही. हे त्यांच्याही लोकांना एक दिवस पटल. आपण जर पाहिलं तर बीड जिल्ह्याची कायदा सुरू मराठ्यावर शिंदे साहेबांना काय आव्हान असेल? तिघांनी मिळून आमचं जे हक्काचं द्या, आम्ही ओबीसीचं मागत नाही. आमच्या 58 लाख नोंदी आहेत, त्याचे सगळे कुणबी प्रमाणपत्र द्या आणि दिलेल्याचा रेकॉर्ड द्या. कशावर डाऊट येतो सांगू? मी 1 वर्ष झालं आहे फडणवीस साहेबाला आणि विखे पाटलांना 58 लाख नोंदीचा डाटा मागतो. तुमच्याकडे पैसे नसतील, मीडियाच्या समक्ष बोललो. मी मीडिया चोरून काही करीत नाही, कारण हे फशीत येत म्हणून मीडियासमोर बोललो. तुमच्याजवळ पैसे नसतील तर 58 लाख नोंदीच्या झेरॉक्स आम्ही आमच्या पैशाने काढतो आणि आम्ही मराठ्यांना सांगतो ही तुमची कुणबी नोंद निघाली. त्यांना वाटलं असं याच्या हातात जर 58 लाख नोंदी दिल्या तर हे खरंच मराठ्याला देईन, मग मराठ्याचं कल्याण होईल. आणि यांना करायचे वाटलं. 1 वर्ष झालं तुम्ही आम्हाला 58 लाख नोंदीचा डाटा देत नाही. कारण काय करायचं यांना तर त्या कमी करायच्या. एवढं का टार्गेट केलं आहे मराठ्यांना तुम्ही फडणवीस साहेब? कशामुळे तुम्हाला वाटोळं करायचं मराठ्यांचं? काय कारण आहे? कारण सांगता का? थोडंफार कारण सांगता का वाटोळं करायचं?
का टार्गेट केला मराठा समाज? कशामुळे अन्याय करायला तुम्ही? का बरं तुम्ही प्रमाणपत्र रोखून धरले? हैदराबाद गॅजेटचा जी आर कोणी काढला? फडणवीस साहेब. तुम्ही मराठे खुश आहेत फडणवीस साहेब तेव्हापासून तुमच्यावर, पण तुम्ही प्रमाणपत्र देण्यात तितके मराठी दुखायला लागले. जी आर काढला 100% मान तुम्हाला दिला आम्ही, तुमची पाठ पण थोपडली की फडणवीस साहेबांनी कल्याण केलं, कल्याण रोखून धरलं. तुम्ही प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेटनुसार वाटले नाही, व्हॅलिडिटी थांबवल्या, 58 लोकांचे कुणबी प्रमाणपत्र थांबवले. एकही केस तुम्ही मागं घेतलेली, उलट वाढिल्या. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्या नाही आहेत, ऊर्जा खातं फडणवीस साहेबाकडे आकडे टाकायचं लाईनमन. उदय सामंत साहेबांनी MIDCचा काढला, बलिदान गेलेल्या कुटुंबाला नोकऱ्या मिळावत म्हणून. परिवहन मंत्री आपले ते प्रताप सरनाईक साहेबांनी काढले. ऊर्जा खाता फडणवीस साहेबाकडे जी आरच नाही काढला ऊर्जाचा, कारण बलिदान गेलेल्या कुटुंबांनी या तिन्हीपैकी जसं शैक्षणिक पात्रता असेल तिथं कुठंही घ्यावा, तुम्ही महावितरणमध्ये पण घ्या म्हणून काढला जी आर तुम्ही? नाही काढला. शिंदे समितीला 1 वर्षाला मुदतवाढ दिली, किती नोंदी रेकॉर्ड शोधला? नाही शोधला. सातारा संस्थांचं गॅझेटियर लावण्यासाठी 1 महिन्याचा वेळ मुंबईच्या व्यासपीठावर मागितला होता. 1 वर्ष झालं. काय वाचिता तुम्ही एवढं? कोल्हापूर संस्थांमध्ये 3,85,000 कुणबीच्या नोंद्या, 9 लाख मराठी आरक्षणात बसतो. मागितलं ओबीसीचं आम्ही, आमच्या नोंदी आहेत त्याच मागतोय आम्ही, नाही दिल्या तुम्ही. औंधचं पुण्याचं गॅझेटियर नाही दिलं. त्र्यंबकेश्वरमध्ये 23 खोल्या भरून आहेत संस्थांमध्ये पुराव्याच्या, नाही ना रेकॉर्ड घेतला. देवी लशीच्या रेकॉर्ड आहे, पूर्वी मृत्यू जन्माच्या नोंदी आहेत. बैल विक्री खरेदीला गेले तिथंसुद्धा नोंदी आहेत. कारागृहातला रेकॉर्ड जेलमधला तपासला नाही, तिथं नोंदी आहेत. जिथं जात लिहिली जायची पूर्वी वावर नसलं तरी पण नाही दिल्या. म्हणून हे निर्णायक आंदोलन होणार आहे. आणि मी आज आपल्या बीडच्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना एक विशेष महत्त्वाचं सांगतो. हे मात्र सगळ्यांनी कान उघडं ठेवून ऐका. माझे हात जोडून मराठ्यांना पाय पडून विनंती तुम्हाला, कारण हा विषय आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हे सांगतोय, इथून पुढचं तरी सगळ्या मराठ्यांनी पूर्ण ऐका. सरकार म्हणत आहे पेंडन्सी नाही आहे, म्हणजे एकही प्रमाणपत्र आम्ही ठेवलं नाही, अर्ज आला नाही असं फडणवीस साहेब स्वतः म्हणतात. तर माझी आता मराठ्यांना महाराष्ट्रातल्या विनंती, 28 ऑगस्टला तुम्ही सगळ्यांनी आंतररेल्वेवालीत यायचं आहे. कुणी यायचं आहे? ज्याची कुणबी नोंद असून सुद्धा त्याला प्रमाणपत्र दिलं नाही, ज्याची नोंद आहे त्याने अर्ज करून आंतरवालीत यायचं आहे की मला माझी नोंद आहे, तरी या अधिकाऱ्याचं नाव लिहून आणायचं. या अधिकाऱ्यांनी नोंद असून सुद्धा कुणबी प्रमाणपत्र दिलं नाही. क्रमांक 1. 2. ज्यांनी अर्ज केला कुणबी प्रमाणपत्रासाठी पण त्याला कुणबी प्रमाणपत्र दिलं नाही, कोण अधिकारी देत नाही आणि कोणत्या नावाने अर्ज केला त्याने आंतरवालीत येऊन बसायचं. तिसरा मुद्दा की ज्यांची व्हॅलिडिटी आहे टाकलंय पण देत नाही आहेत, कोण अधिकारी देत नाही, तो अर्ज घेऊन 28 ऑगस्टला आंतरवालीत यायचं. चौथा मुद्दा, ज्यांच्या EWSमधून निवडी झालेल्या पण सरकारनं त्यांना नियुक्त्या दिलेल्या नाहीत, त्या सगळ्या पोरांनी आंतरवालीत यायचं आपल्या अर्ज घेऊन. ज्यांची SCBC आणि ESBC यामधून निवडे झालेल्या पण नियुक्त्या दिल्या नाहीत, त्या सगळ्या मराठ्यांच्या पोरांनी अर्ज घेऊन आंतरवालीत येऊन बसायचे. जोवर तुमचं काम होत नाही तोवर आंतरवाली सोडायची नाही. बलिदान गेलेल्या कुटुंबांचे काय प्रश्न आहेत, त्यांना कोणाला नोकरी मिळाली, कोणाला निधी मिळाला नाही, यांनी सगळ्यांनी आंतरवालीत येऊन बसायचे. सगळ्यांनी. ज्यांचे अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या माध्यमातून व्याज परतावा राहिले, सरकार म्हणतं व्याज परतावा आम्ही एकही ठेवला नाही. मला दाखवून द्यायचं आहे सरकारला की हे व्याज परताव्याचे पोरं इकडे येऊन बसलेत, आत्ता व्याज परतावे सगळे दी. जर तुम्ही आला नाहीत म्हणजे सगळे विषय म्हणतो आम्ही, कुणबी प्रमाणपत्रावाले, नोकरीवाले, व्हॅलिडिटीवाले, ज्यांच्याकडे रेकॉर्ड आहे ते, हे जर आले नाही तर सरकार, तुम्ही नाही आले तर मी बी काही बोलू शकत नाही. मी म्हणणारे खरंच प्रश्न नाहीत. तुमचे जर प्रश्न आहेत तुम्ही आंतरवालीत येऊन बसा, सुटूस तर माघारी जायचं नाही. मी बी आंदोलन सोडत नाही, सगळ्या मागण्या मान्य होतात. त्यांचे एकमेकाचे असे ढुंगणं दुखत आहेत. त्याला बोलायला गेलं की हे फडणवीसचे रुसत आहेत, फडणवीसला बोलायला गेलं की शिंदेचे रुसत आहेत, शिंदेला बोलायला गेलं की अजितदादाचे रुसत आहेत. त्याच्यात मरण आलं आमचं गरीब मराठीचं. आम्ही काय करायचं? चुका केल्यात का तुम्हाला तिघाला सत्तेत आणून असं आता म्हणायचं का? आणि जर आम्ही एकदा मराठी तसं म्हणलो आणि नाराज झालो, तुमच्या तिघाचा देवारा होणार हे तुम्ही विसरू नका. कारण मराठी शेवटी आता त्यांच्या लक्षात आले जातीला किंमत द्यायची आणि आपल्या स्वतःच्या लेकराबाळाला किंमत द्यायची. आता मराठ्यांना डोकं आलं आहे
आता पक्षाला नेत्याला किंमत द्यायची नाही हे लक्षात आलेलं आहे. त्यामुळे थोडे सावध झाले तर बरं होतील सगळेच तिघं पण. परंतु फडणवीस साहेबांवरती विश्वास ठेवला तर त्यांना काय हरकत आहे? ऑगस्टला हक देणं आंदोलनाची अत्यंत गरज होती. सरकारनं जे GR काढले ते लागू केलेले नाही आहेत. हां, आम्ही त्यांना 100% मार्क दिले का तर दिले, तुम्ही GR काढला म्हणून. परंतु फसवणूकसुद्धा केली गेली की ते लागू केले नाहीत. म्हणजे सातारा संस्थान, हैदराबाद गॅझेट, OBCच्या दिलेल्या सवलतीचा, कुणबी प्रमाणपत्राविषयीचा, गॅझेटियरच्या विषयातला, त्याच्यानंतर व्हॅलिडिटीच्या विषयातला, बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय, केसेसच्या संदर्भातला नुसते निर्णय केले गेले, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. म्हणून 29 ऑगस्टला निर्णायक आंदोलन शेवटचं होणार आहे. म्हणून आम्ही दौरा पण रद्द केला होता की पश्चिम महाराष्ट्राला आपण काय करूयात, दौऱ्यात वेळ नको घालायला, आपण सगळेजण मिळून इथं अंतर्वालीत तयारी करणं लय गरजेचं आहे. कारण आंदोलन खूप मोठं होणार आहे, त्यामुळे आपल्याला तयारी करावी लागणार आहे. परंतु पश्चिम महाराष्ट्रातले बांधव ऐकतच नव्हते. म्हणून आपण पश्चिम महाराष्ट्रात आता तातडीचा दौरा टाकला आहे. 7 ऑगस्टपासून आपण पश्चिम महाराष्ट्रातल्या दौऱ्याला सुरुवात करतो आहे. आपण दौरा असा घेतो आहे की प्रत्यक्ष गाठीभेटी बांधवांच्या घेतो आहे आपण. म्हणून 7 ऑगस्टला सुरुवात केली आपण. तुळजापूरला मुक्काम आहे, तिथं गाठीभेटी प्रत्यक्ष करणार आहेत. 8 ऑगस्ट रोजी 10 वाजता वडाळा या ठिकाणी, 3 वाजता माढा या ठिकाणी, 7 वाजता पंढरपूर या ठिकाणी मुक्काम आहे. आपण तिथं प्रत्यक्ष गाठीभेटी घेतो आहे. 9 ऑगस्टला सकाळी 10 वाजता सरकुलीला आहेत, 3 वाजता दुपारी सांगोला, 7 वाजता सायंकाळी आपण आटपाडीला आहेत, त्या ठिकाणी बहुतेक मुक्काम आहे. आपण इथंसुद्धा सगळ्यांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेतो आहे. आपण खूप वेळ पश्चिम महाराष्ट्रासाठी दिला आहे. म्हणजे एका तालुक्याला, जिल्ह्याला म्हणायचं एक दिवस दिल्यासारखा आहे. 10 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता कवठे महाकाळ, 3 वाजता बोरगाव, 7 वाजता कडेगाव या ठिकाणी मुक्कामी वाटतं. या ठिकाणीसुद्धा सगळ्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष गाठीभेटी आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या बांधवाच्या आसपासच्या घेणार आहेत. कारण प्रत्येक गावात आपल्याला जाता येणार नाही आहे. म्हणून या ठिकाणावरतीच सगळ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या बांधवांनी यायचं आहे. 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मायनी, दुपारी 2 वाजता मसूर, सायंकाळी 7 वाजता कोल्हापूर या ठिकाणी आपण प्रत्यक्ष गाठीभेटी घेतो आहे. त्या ठिकाणी मुक्काम आहे कोल्हापूर शहरात. 12 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता पाटण आणि 3 वाजता सातारा शहर आपण इथं प्रत्यक्ष गाठीभेटी त्यांच्या घेतो. जवळपास 1100 किलोमीटरचा दौरा हा पश्चिम महाराष्ट्राचा आपण या दिवसात करतो आहे. आपण खूप वेळ दिला आहे आता पश्चिम महाराष्ट्राला. ज्या गावात जाता येणार नाही, ज्या सर्कलमध्ये जाता येणार नाही, त्या ठिकाणी बांधवांनी हे जे ठिकाणं दिलेत या ठिकाणी यावं. आपण प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन चर्चा करणार आहेत आरक्षणाच्या संदर्भात. आणि साताऱ्याचे बैठक संपल्याच्या नंतर, साताऱ्याची प्रत्यक्ष गाठीभेटी संपल्याच्या नंतर सोयीनुसार आम्ही आंतरवालीकडं येणार आहेत. माझं एकच आव्हान आहे या निमित्तानं की पश्चिम महाराष्ट्रातली जी आपण गाठीभेटी दौरा ठेवला आहे त्याच्यात मराठा बांधवांनी सगळ्यांनी यावं. आपण प्रत्यक्ष चर्चा करूया. त्यामध्ये अभ्यासक असतील, त्यामध्ये समन्वयक असतील, त्यामध्ये संघटनेचे बांधव असतील, सामाजिक क्षेत्रातले मराठा बांधव असतील, राजकीय पक्षातले सगळे मराठा बांधव असतील. यांनी सगळ्यांनी गोरगरीब मराठा समाजाच्या पाठीशी उभा राहून मराठा समाजाच्या पदरात आरक्षणाचं हे दान टाकावं ही सगळ्यांना विनंती आहे. पश्चिम महाराष्ट्र झाल्याच्यानंतर तब्येत जर बरी राहिली तर मी मराठवाडा लगेच घेणार आहे आणि विदर्भ पण लगेच घेणार आहे.